बोला गणपती बाप्पा मोरया. काय ग शिवा, काय झालं? तू का नाही येत खेळायला? अरे छोट्या मुलांना का खेळायचं? आपण आता मोठे झालोय. मोठे झालोय? बरं मग तूच सांग, आपण काय खेळायचं? खेळायचं नाही, आणायचं छोट्या मुलांच्या गणपती बाप्पाला. हो रे? आणखी रे, आपण गणपती बाप्पाला बसवायचं नाही तर फिरवायचं. अरे ऐक, आपल्याला गणपती बाप्पाचं गाव माहितीये का? नाही. मग आपण त्याला आपलं गाव दाखवूया. पण पैसे? पप्पा मला पैसे लागतात. हा माझ्याकडे आहे पैसे. माझ्याकडे पण आहे. गणपती बाप्पा! बाप्पा तुझ्या येण्याने वाटते मजा. तू आहे देवांचा देव राजा. बाप्पा तुझ्या येण्याने वाटते मजा. तू आहे देवांचा देव राजा. गणेश मुख तुझे डोळे लुक लुक. सुन तुझी लांब लांब पोट जाम मोठ. स्वागत करू तुझे हसत हसत. मामा तुझा आहे रे खास. बाप्पा तुझी स्माईल आहे गोड. आहे तू माझा बेस्ट फ्रेंड. किती भारी मधु तू खात स्वीट स्वीट. बाप्पा तुझी स्माईल आहे गोड. आहे तू माझा बेस्ट फ्रेंड. किती भारी आहे क्यूट. मधु तू खात स्वीट
देव बाप्पा मी सगळ्या भाज्या खाईन आणि दूध सुद्धा पेईन. देव बाप्पा मी आई बाबांकडे हट्ट करणार नाही आणि त्यांचे सगळे काम ऐकेन. देव बाप्पा तू पण आम्हाला एक प्रॉमिस कर की तू पुढच्या वर्षी लवकर येशील. येशील तुझा गजर घुमवतई ढोल नगारा वाजतई गुलाल उरतई र डोंगराला ढोल नगारा वाजतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई लाल उरतई आभाळी भिरतई लाली पसरतई डोंगरानो आई तुझा बघतई येतई दाराशी झोप जाते तुझे पाया गुलाल उरतई आभाळी भिरतई लाली पसरतई डोंगरानो आई तुझा बघतई येतई दाराशी झोप जाते तुझे पाया फुलांनी सजतई र माय माझी पाना फुलांनी सजतई फुलांनी सजतई र माय माझी पाना फुलांनी सजतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई आई कवीरा माय माऊले तुझा गजर घुमतई
कारण सुरुवातीला आपण जेव्हा स्टेजवर नाचतो किंवा कुठलाही एक ऍक्टिंग करतो किंवा बोलतो थोडंसं या ठिकाणी आपल्याला वाटतं की काय होईल काय, कारण समोर प्रेक्षक असतं आणि त्या प्रेक्षकांसमोर आपण या ठिकाणी आपली कला सादर करावी लागते. काही चुकतंय का, आपलं काही चुकतंय का असं आपल्याला वाटत असतं. परंतु या ठिकाणी इथं येणं, नाचणं, बोलणं किंवा ऍक्टिंग करणं ही एक आपल्याला डेअरिंग असते आपल्या मनामध्ये की आपण नेमकं काय करायला पाहिजे. जसं की एक आपल्याला माहिती आहे की मगाशी देखील लहान मुलं येऊन गेली. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. जसं म्हणतात की मी देखील जेव्हा लहान होतो तेव्हा मला असं देखील वाटायचं की आपण मोठेपणी काहीतरी आपल्याला हे करायला पाहिजे. पण नक्कीच जसं एक कवी म्हणतो, लहान होतो ते बरं होतं तेव्हा सगळं जास्त खरं होतं. मित्रांनो, लहान होतं ते बरं होतं तेव्हा सगळं जास्त खरं होतं. लिंबलेटची गोळी अटाने झाली की महाग वाटायची आणि एकाच्या सायकलवर तिघीजण जाताना मजा यायची. लिंबलेटची गोळी अटाने झाली की महाग वाटायची आणि एकाच्या सायकलवर तिघीजण जाताना मजा यायची. जुन्या वहीतील कोरी पाने फाडून नवीन वही तयार व्हायची. आज प्रत्येकाकडे बाईक आहेत, कुणाकडे कार आहेत. आज प्रत्येकाकडे बाईक आहेत, कुणाकडे कार आहेत. नवीन वही सुद्धा आहे, पण लिहायला मित्रा काहीच नाही. तेव्हा लहान होतो तो बरं होतं तेव्हा सगळं जास्त खरं होतं. वर्गातल्या शेवटच्या बेंचवर मी 20-30 पोरं बसायचो. वर्गातल्या शेवटच्या बेंचवर आम्ही 20-30 पोरं बसायचो. कुणाच्या तरी भाजीला कुणाला तरी एक पोळी लावायचो. डबा नेला नसला तरी पोटभर जेवायचो. डबा नेला नसला तरी पोटभर जेवायचो. आज हॉटेलच जातो 100 मेनू बघतो. आज हॉटेलच जातो 100 मेनू बघतो, पण जेवायला मात्र सोबत कुणीच नसतं. तेव्हा लहान होतो ते बरं होतं तेव्हा सगळं जास्त खरं होतं. लहानपणी क्रिकेट खेळत असताना काकांच्या घरी जर का बॉल गेला, लहानपणी जर का क्रिकेट खेळत असताना काकांच्या घरी जर का बॉल गेला, ओ काका बॉल द्या ना, या हाकेने मी भानावर आलो आणि चिडचिड करणाऱ्या बायकोला शांत करायला आलो. बायको म्हणाली काचवाल्याला बोलवा, काच बसवून घ्या. बायको म्हणाली काचवाल्याला बोलवा, काच बसवून घ्या. मी म्हणालो राहू दे, मी म्हणालो राहू दे, आपल्या बालपणीचा वारा घरामध्ये येऊ दे. बालपणीचा वारा घरामध्ये येऊ दे. बालपणीचा वारा घरामध्ये येऊ दे. धन्यवाद. जाऊया पुढील गीत या ठिकाणी सादर करतायत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची अर्थात लोकधारा, जिला पहिल्या तमाशामध्ये जी नाचली म्हणजेच अर्थात तमाशापासून सुरुवात झाली होती लावणीची. जी लावणी विठाबाई नारायण गावकर, हा नाव खूप मोठं नाव आहे. पूर्वीच्या काळीमध्ये एक तो काळ गाजवला होता. कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाचे काळ असतात, प्रत्येकाचे दिवस असतात. कोणी काळ गाजवलेला असतात, कोणी गाजवत असतात आणि कोणी गाजवलेला देखील असतात. कारण प्रत्येकाचे दिवस असतात, प्रत्येकाचा काळ असतो आणि त्या वयामध्ये त्या पिरियडमध्ये जी एन्जॉयमेंट करायची असेल, कारण कुठेतरी आपलं नाव मोठं करायचं असेल तर आपल्या या ठिकाणी पहिली मेहनत करावी लागते. त्यासाठीच एक महिला होती, अर्थात जी एक उत्कृष्ट कलाकार होती जिने लावणीची सुरुवात केली होती, ती म्हणजेच विठाबाई नारायण गावकर. आणि असंच तिचे प्रोग्राम भरपूर चालू असायचा. पण एके दिवशी जर 9वा महिना अर्थात प्रेग्नन्सीचा काळ चालू झाला, अर्थात 9वा महिना चालू होता आणि अशातच तिने एक प्रोग्राम घेतला होता. आणि प्रोग्राम घेतल्या कारणाने तो प्रोग्राम देखील चालू झाला, पण स्टेजवर नाचतेवेळी तिला 9वा महिना असल्या कारणाने तिला एक कळा येऊ लागल्या, प्रेग्नन्सीच्या कळा येऊ लागल्या. परंतु थोडा वेळ त्या ठिकाणी बाहेर गेल्यानंतर विंगेतून बाहेर पडल्या. थोडं स्टेजच्या बाहेर गेल्यानंतर मग ती जी नाळ आहे ती दगडाने ठेचली आणि एका बाळाला जन्म दिला आणि एका साईडला ठेवून पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेजवर आल्या आणि पुन्हा ते आपलं नृत्य या ठिकाणी सादर केलं. ते होते विठाबाई नारायण गावकर. आणि तेव्हापासून लावणीला सुरुवात झाली. ती आजतागायत लावणी पूर्ण महाराष्ट्रभर आता या ठिकाणी चालू आहे. म्हणून लावणी सादर करण्याकरता येते एक दापोलीची क्वीन अर्थात दिव्या पुळेकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दिव्या करता घेऊन येते एक बहारदार लावणी.
आहे